श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू अशा शक्तिशाली अध्यायात प्रवेश करत आहे जिथे माझा कृपा आशीर्वाद तुला निरंतर प्राप्त होणार आहे. तू ज्याप्रमाणे ध्यान साधना करतोस, नाम जाप करतोस, त्यामुळे मी तुला प्राप्त आहे आणि निरंतर प्राप्त राहील. माझा आशीर्वाद सदैव तुझे कल्याण करणारा ठरणार आहे. तेव्हा निश्चिंत रहा. पुढे तुम्हाला जे काही करायचे आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे काही विचारणा करत आहात, त्यासाठी थोडे धैर्य ठेवावे लागेल. खूप काही लवकर प्राप्त व्हावे या इच्छेने जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर त्यासाठी माझा होकारच आहे. परंतु काही गोष्टींना जो नियोजित वेळ लागतो तो लागणारच. ते तुम्हाला खूप काही सुखदायक आणि लाभदायक ठरणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तुमची काळजी या क्षणापासून मी दूर करू इच्छितो. मी तुम्हाला त्या कार्यासाठी होकारार्थी उत्तर देऊ इच्छितो. तुमच्या मनातले प्रत्येक प्रश्न माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. देव म्हणतात, या मंद प्रकाशात तुम्ही बघत आहात. तुमच्या जीवनातील तो सुखाचा काळ लवकरच येत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्व काही तुम्हाला प्राप्तच होणार आहे. तेव्हा निश्चिंत व्हा. काळजी करणे या क्षणाला थांबवा. चिंता करणे या क्षणाला थांबवा. तुम्ही ज्या प्रगतीच्या दिशेने कार्य करत आहात ती प्रगती तुम्हाला खूप काही गतिशील हवी आहे हे आम्ही जाणतो. पण कधीकधी काही विचारही देवांवर सोपवा, काही उत्तरेही देवांवर सोपवा. कारण तुमचे देव करता करविता आहेत. ते सर्व काही तुमच्यासाठी चांगलेच करणार आहेत यावर मनापासून विश्वास ठेवा. देव म्हणतात, मागील काळ खूप आव्हानांनी भरलेला होता. ते मागे जाऊ द्या. पण आता उद्यापासून खूप काही बदल, परिवर्तन येत आहेत. तेव्हा त्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही ज्या तयारीसाठी कार्य करत आहात ते योग्य दिशेकडे आहे. आम्ही जाणतो कधीकधी थोडा कष्टांचा सामना करावा लागत आहे, पण तेही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठीच. उत्तरोत्तर प्रगती प्राप्त करायची आहे तर कर्मालाही गती द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही भरभराटीचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, खूप काही असे प्राप्त करू इच्छिता, त्यासाठी तुम्ही जे श्रम घेत आहात त्यात मी तुम्हाला यशस्वी करू इच्छितो. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे काही मागत आहे ते त्याला लवकरच प्राप्त होईल. हे 10 दिवस तुमच्यासाठी खूप काही सुखांनी, आनंदाने भरलेले जाणार आहेत. आता निश्चिंत होण्याची वेळ आहे. जी काळजी तुम्हाला वाटत आहे ती काळजी पुढच्या क्षणाला राहणार नाही. तुमच्यासाठी ते सर्व काही येत आहे ज्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे. देव म्हणतात, तुमचे ते नाते प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होईल. आतापर्यंत काही काळजींनी ते तुम्ही ग्रस्त राहून खूप काही क्षण तुम्ही गमावले आहेत. पण आता मात्र असे क्षण तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो ज्यात तुमच्या मनात ते आनंद आणि प्रेम
पुन्हा जागृत होणार आहे. ते आता ज्या ठिकाणी तुम्ही खूप काही वादविवादात होते ते वादविवाद आता संपण्याच्या परिस्थितीत आहेत. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी हे पुढील 10 दिवस असे लाभाचे ठरणार आहेत, असे शुभ ठरणार आहेत की तू ज्या ठिकाणाहून प्रयत्न करशील तिथे तुला यशच यश प्राप्त होईल. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे काही पैसे अडकले होते असे तुम्हाला वाटत होते ते सुद्धा आता तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. होय बाळा, तुम्ही ज्या गोष्टीची काळजी आतापर्यंत करत होतात ते खूप काही कार्य मार्गी लागणार आहे. देव म्हणतात, आमच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धेने आमच्याकडे आला आहात ना, मग ते तुमच्यासाठी घडणार आहे हे निश्चित. जर तुमच्या मनात काही कल्पना असतील तर त्या साकार रूप घेण्यासाठी तयार आहेत. त्या तुम्ही कार्यान्वित कराव्या अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला तो माझा कृपेचा आशीर्वाद प्राप्त होईल. देव म्हणतात, आमच्या योजनांवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी सगळं काही शुभच शुभ होणार आहे. तेव्हा तुमच्यासाठी हे सर्व काही नवीन परिवर्तन सुखाकडे नेणारं ठरेल. देव म्हणतात, तुमच्याकडे खूप काही असं नवनवीन प्राप्त होणार आहे. तुमच्या खूप काही छोट्या मोठ्या इच्छा आता या दिवसांमध्ये पूर्ण करू इच्छिता आणि मी त्याचा आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितो. देव म्हणतात, काळजी करू नको. तुला ती कमतरता या दिवसात भासणार नाही, कारण तू माझ्या कृपेचा पात्र आहेस. तुला ती विपुलता देण्यात आली आहे, ज्यामुळे तुला कमतरतेचा भास होणार नाही. तुमच्या घरी ती भरभराट अशी येईल का तो माझा आशीर्वाद आहे. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा देव म्हणतात, तुझी मी प्रार्थना ऐकली आहे, त्याचे उत्तर म्हणून मी तुला सांगू इच्छितो की तू आता त्या यशाच्या फार जवळ आहेस ज्यासाठी तू प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, मी तुझा असा देव आहे की तू तिकडे काही संकल्प कर आणि ते मला ठाऊक नाही असे कधी होत नाही. बाळा, तुम्ही ज्या गोष्टींसाठी संकल्प केले आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी माझा आशीर्वाद मी निरंतर तुम्हाला देऊ इच्छितो. माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय मुला, भगवंताचा आशीर्वाद तुम्ही प्रत्येक क्षणाला प्राप्त करत आहात. तुम्ही भगवंताचे प्रिय बाळ आहात यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्हाला ते ऐश्वर्य हवे आहे, ती समृद्धी हवी आहे, ती तुमच्या दिशेने येत आहे. देव म्हणतात, तू ज्या नात्यांकडून जे काही अपेक्षित ठेवत आहे ते तुला प्राप्त होईल, हा माझा आशीर्वाद. देव म्हणतात, बाळा, मनाला या क्षणापासून समाधानी ठेवणे सुरू कर, कारण तुला कोणतीही कमतरता मी जाणवू देणार नाही. तुला तो माझ्या विपुलतेचा, संपन्नतेचा आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात मी पाठवू इच्छितो. त्यासाठी तो खूप पूर्वी जे काही प्रयत्न केले आहेत तेच सफलतापूर्वक योग्यतेकडे नेण्यात आले आहेत. आता चिंता करण्यात वेळ घालवू नका. तुमच्यासाठी ते आनंदाचे क्षण येत आहेत. आता तुमचे सर्व काही कुटुंब आनंदित राहून ते सर्व काही असे प्राप्त करणार आहे ज्यासाठी तुम्ही सर्वांनीच आमच्याकडे
प्रार्थना केली आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सर्व एकत्र येऊन आमची प्रार्थना काही मनाजोगे व्हावे त्यासाठी करता, तेव्हा देवही तुम्हाला ते देण्यासाठी उत्सुक असतात. देव म्हणतात, तुझ्या मुखावर मी ते हास्य पाहू इच्छितो जे मी पूर्वी पाहिले नाही. देव म्हणतात, बाळा, त्या हास्यासाठी तुला काही करावे लागणार नाही, कारण ते माझे एक तुला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल आणि ते तुझे स्मितहास्य मी पाहू इच्छितो. तुला सदैव आनंदित पाहू इच्छितो. हाच तो काळ आहे, या क्षणापासून सुरू होणार आहे. तेव्हा आता तुमची चिंता नष्ट होऊन सुखाचे दिवस सुरू होत आहेत. देव म्हणतात, तुझ्या जीवनातील उल्लेखनीय असा एक अनुभवाचा सुखाचा काळ आता सुरू होत आहे, ज्यात तू प्रवेश करत आहेस. त्या ठिकाणी पोहोचताच तुला ते आनंद, ते देवांचे अद्भुत चमत्कार पाहायला मिळतील. देव म्हणतात, मी जाणतो तू कर्मरत आहेस. कर्म करताना जो कोणी आमच्याकडे अपेक्षा ठेवतो, आम्ही त्यांच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण करतो. देव म्हणतात, अरे बाळा, विनाकारण मनाने काही पाठलाग करणे थांबव, कारण तुझ्याकडे असे काहीच नाही की कुणी त्यासाठी तुझा पाठलाग करेल. देव म्हणतात, आता मनाला आणि बुद्धीला शांत करा, कारण देवाचा शांतीचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देव तुम्हाला ती शांती प्रदान करू इच्छितात. त्यासाठी देव तुम्हाला कोणत्याही बंधनात ठेवू इच्छित नाही. देव म्हणतात, फक्त तू शांत राहा. माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस, त्यासाठी तुला खूप काही करावे लागणार नाही. तू ज्या श्रद्धेने माझे नामस्मरण करत आहेस, त्याच्याच बळावर तू ते खूप काही सुखाचे क्षण अनुभवशील. देव म्हणतात, माझ्या चमत्कारांचा अनुभव तुला प्राप्त होणार आहे. तेव्हा मनाला निशंक ठेव, कारण ते फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच घडणार आहेत. देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यासाठी मी ते अशक्यही शक्य करत आहे, कारण तुझ्या मनात आज खूप काही विचार आहेत. ते पुढच्या प्रश्नांनी इतका गंगारून जाऊ नकोस, कारण तुझे प्रत्येक प्रश्न माझ्या हृदयापर्यंत येतात आणि मी त्यांचे निरसन देखील तुला करून देतो. त्याचे उत्तर देखील मी तुला कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्राप्त करून देऊ इच्छितो. देव म्हणतात, आता तुम्हाला शांतीची आवश्यकता आहे. त्या शांतीत तुम्ही आनंद प्राप्त कराल. काही वेळ चित्ताला एकाग्र करा, मनाला शांत करा, कारण ती तेव्हाच तुम्हाला प्राप्त होईल. नामस्मरणाने तुम्ही एकाग्रता प्राप्त करू शकता. तुम्हाला जे काही हवे आहे ते चमत्कारांच्या रूपात तुम्हाला अगदी सहजतेने प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप काही परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. देवाने तुमच्यासाठी आधीच काही असे नियोजन केले आहे, काही योजना ठेवल्या आहेत ज्या फक्त तुझ्यासाठी आहे. तुझी निवड त्यासाठी करण्यात आली आहे. देव म्हणतात, तुझी श्रद्धा आणि भक्ती आम्ही पाहिली आहे. त्यात तुला आता दुसरे काही खूप काही कष्ट करावे लागतील असे काही नाही, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. आमच्यावर तुझा संपूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बळावर तू ते चमत्कार आकर्षित करणार आहे. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहे त्यावर माझी निरंतर प्रीती आहे. देव म्हणतात,
तू माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेव, कारण ते तुझ्यासाठी कार्य करत आहेत. देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहेत. कधीकधी चमत्कार होण्यासाठी काही काळांचा वेळ लागतो, कुणाला काही तासांचा वेळ लागतो. कधीकधी कुणासाठी ते काही हप्त्यावर जाते, ते तर कुणासाठी काही महिन्यांवर जाते. देव म्हणतात, जशी ज्याची श्रद्धा आहे त्याप्रमाणे तो ते ईश्वराकडून प्राप्त करतो. देव म्हणतात, तुझ्या आईसाठी माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत आहे. तू जे काही आकर्षित करू इच्छितो ते पुढील काळातच तुला प्राप्त होईल. यावर जो कोणी विश्वास ठेवेल की देव सर्व काही शक्य करून देणार आहेत, त्यांच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद शक्य होतील. कारण तुम्ही विश्वास ठेवला की ते तुमच्यासाठी कार्यरत होते. सृष्टीचा नियम आहे, जिथे तुम्ही विश्वास ठेवाल तिथे तिथे तुमचे कार्य पूर्ण होते. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक क्षणाला आनंदाचा अनुभव कर, कारण मी तुला आनंद देण्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहे. माझी उपस्थिती तुमच्यासाठी खूप काही आनंद घेऊन येते आणि नेहमीच आम्ही तुम्हाला त्या जागी पाहू इच्छितो ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला ठेवू इच्छिता. देव म्हणतात, तुझ्यासाठी ती जागाही प्राप्त होईल यात शंका घेऊ नकोस, कारण तुझ्यासाठी ते यश धावत्या गतीने येत आहे. तुझे प्रयत्नही आम्ही बघत आहे. त्या दिशेने तुझे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश आणि भरभराटीचा आशीर्वाद आम्ही देऊ इच्छितो. देव म्हणतात, कुणासाठी काही तासातच ते चमत्कार प्राप्त होतील, तर कुणासाठी काही काळ लागेल. पण निराशा पदरात बांधू नका. तिला नेहमीच तुमच्यापासून दूर ठेवा, कारण प्रत्येक क्षणाला तुम्ही आनंदित व्हावे अशी देवाची इच्छा आहे. हे जीवन अगदी सरळ आणि सोपे करून जगा, कारण तेव्हाच तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करता. तुम्ही जेव्हा एखाद्याची मदत करता तेव्हा देवाने त्याची मदत करण्यासाठी तुमची निवड केली असते. तेव्हा देवांची इच्छा आहे की मी तुला जे जे कार्य सोपवले आहे, दिले आहे, त्यात तू मन लावावे, आपल्या प्रगतीच्या दिशेने पुढे जावे, कारण तुमच्यासाठी आमचा कृपेचा आशीर्वाद निरंतर नवनवीन काहीतरी घेऊन येत असते. देव म्हणतात, आताही तुला अपेक्षा आहे की तुझ्यासाठी ते काहीतरी येत आहे. होय बाळा, तू ओळखले, तुझ्याकरता ते येत आहे. ते आता तुझ्या मार्गात आहे. कुणी त्याला देवाचा आशीर्वाद म्हणेल, कुणी त्याला देवाचा चमत्कार म्हणेल. तुम्हाला जेही काही म्हणायचे ते म्हणू शकता. देव म्हणतात, माझी कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबियांवर आहे. तुम्ही नेहमीच सुरक्षित आहात. जर तुमच्या मनात काही नैराश्य असेल तर ते या क्षणाला काढून टाका. जर तुम्हाला कुणाचे भय वाटत असेल तर ते या क्षणाला दूर करा, कारण जिथे आम्ही असतो तिथे काही विचार नैराश्याचे घेऊ नका, कारण आम्ही तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहोत. तेव्हा विश्वासाने पुढे या. आशीर्वाद स्वीकार करा. हा आशीर्वाद फक्त तुझ्यासाठी आहे. तुझी निवड करण्यात आली आहे. देव म्हणतात, तू माझ्याकडे मदत मागायला मागे पुढे बघू नकोस, कारण मी तुझी मदत करायला नेहमीच इथे आहे. बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला आनंदी पाहू इच्छितो. काही तुझे विरोधाभास करणारेही नतमस्तक होतील यात शंका घेऊ नको.
या काळात तुला खूप काही आरामाचीही आवश्यकता आहे. ती विश्रांती मी तुला देऊ इच्छितो. ती शांती मी तुला देऊ इच्छितो. कारण त्यामुळे तुला पुढील कार्य करण्यास खूप काही उत्साह हवा आहे ना. मग तू त्या शांतीला आपल्या मनात प्रस्थापित कर आणि पुढील कार्य करायला तुला ती क्षमता आम्ही देऊ इच्छितो. देव म्हणतात, येता काळ तुझ्यासाठी खूप काही शक्य करणारा ठरेल. तू जे जे काही इच्छा ठेवशील ती तुला पूर्ण होताना दिसून येईल. तुम्हाला कोणतीही कमतरता या दिवसात भासणार नाही. माझा कृपा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तेव्हा विश्वास ठेवा. सर्व काही शुभच शुभ होणार आहे. आनंदाने जीवन परिपूर्ण राहणार आहे. यात शंका घेऊ नका. सदैव सुखी रहा. तुमचे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.